नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जालना बस स्थानकातील पोलीस चौकीला कुलूप, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. चोऱ्या, दारू गांजेच्या नशेत त्रास देणाऱ्यांचा वावर. पोलीस चौकी असूनही कर्मचारी गायब, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण. जालना शहरातील मध्यवर्ती आणि नेहमीच वर्दळीचा परिसर असलेल्या जालना बसस्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीलाच सध्या कुलूप लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बसस्थानक परिसरात यापूर्वी प्रवाशांच्या रोख रकमा, दागिने व इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातच रात्रीच्या वेळी दारू तसेच गांजाचे सेवन करून काही समाजकंटकाकडून प्रवाशांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत पोलीस चौकी बंद असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानक परिसर हा सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. प्रवाशांची मोठी वर्दळ असलेल्या या परिसरात दिवसभर नागरिकांची गर्दी असली तरी रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात तुलनेने शांतता आणि सन्नाटा असतो. याचाच फायदा घेत चोरटे आणि समाजकंटक सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलीस गस्त तसेच बसस्थानकातील पोलीस चौकीमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणे अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने काही वर्षापूर्वी बसस्थानक परिसरात पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. चोरी, लूटमारी, महिलांना किंवा एकट्या प्रवाशांना होणारा त्रास यासारख्या घटना घडल्यास तातडीने मदत मिळावी हा त्यामागील उद्देश होता. मात्र मागील काही दिवसापासून ही चौकी बंद असल्याने प्रवाशांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे सध्या चौकीला चक्क कुलूप असल्याचं दिसून येत असल्याने पोलिसांच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी अप्रिय घटना घडल्यास प्रवाशांनी मदत मागायची कुठे, असा सूर प्रवाशांमधून उमटत आहे. रात्रीच्या वेळी बसस्थानकात एखाद्या प्रवाशासोबत चोरी, मारहाण, छेडछाड किंवा अन्य अप्रिय घटना घडल्यास तातडीने मदत मिळणार कशी, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस चौकी उभारून ती बंदच ठेवायची असेल तर तिचा उद्देश काय, असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत. शहरात गेल्या काही काळात गुन्हेगारीच्या घटना चर्चेत असताना सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची दृश्यमान उपस्थिती वाढवणे गरजेचं आहे. बसस्थानक सारख्या संवेदनशील ठिकाणी पोलीस चौकी बंद असणे आणि रात्रीच्या वेळी नियमित गस्त पुरेशा प्रमाणात होत नसल्याची नागरिकांची भावना असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. बसस्थानक परिसरातील प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता पोलीस चौकीचे कुलूप तातडीने उघडून तिथे नियमित पोलीस कर्मचारी तैनात करावेत. तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी सुज्ञ प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारलेली पोलीस चौकीच बंद राहणार असेल तर कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं साहजिकच आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे केवळ चौकीचा प्रश्न म्हणून न पाहता हजारो प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब म्हणून तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.